नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। येणाऱ्या अपकमिंग टीईटीसाठी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। मित्रांनो, तुम्हाला टीईटी ट्रिक्स मास्टरच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा मीन्स अपकमिंग टीईटी जर क्रॅक करायची असेल तर निश्चितच यामध्ये असणारे जे 1650 प्रश्न आहे, या ठिकाणी 1500+ प्रश्न असं देण्यात आलेलं आहे, परंतु एक्झॅक्टली या ठिकाणी 1650 पेक्षा जास्त प्रश्न आहेत। एक क्वेश्चन टार्गेट केलेला आहे आणि त्यावर आधारित 10 क्वेश्चन्स तुम्हाला सरावासाठी दिलेले आहे, जे मी तुम्हाला डेली शिकवतो। म्हणजे डेली तुम्हाला 3-3 क्वेश्चन मी शिकवतो। आता बघा, जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल तर निश्चितच तुम्हाला माझ्याला 1000 रुपीचा कोर्स जॉईन करावा लागेल, कारण पुस्तकामध्ये सध्या तरी एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे। एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर 1000 रुपीच्या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह ते एक्सप्लेनेशन मी डेली घेत असतो। सो जॉईन माय क्लास। आता पहिला प्रश्न बघा कशा पद्धतीचे प्रश्न असतात। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय, 17, 47, 67, 97 आणि 127 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत। मित्रांनो, आपल्याला काही संख्या पाठ पाहिजे, आपल्याला त्रिकोणी संख्या पाठ पाहिजे, त्यानंतर वर्ग संख्या, त्याला चौरस संख्या सुद्धा म्हटलं जातं, चौरस ते माहीत पाहिजे, मूळ संख्या माहीत पाहिजे, पंचकोनी संख्या सुद्धा माहीत पाहिजे। बऱ्याच जणांना माहीत नसतं, परंतु मी तुम्हाला सांगतो की त्रिकोणी संख्या कशा असतात। तर त्रिकोणी संख्या आपल्याला पाठ पाहिजे। सर्वप्रथम मी या ठिकाणी त्रिकोणी संख्या सांगतो, त्रिकोणी संख्या, त्यानंतर वर्ग संख्या तुम्हाला माहीतच आहे, मूळ संख्या सुद्धा तुम्हाला माहीत आहे आणि पंचकोनी संख्या सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे। या ठिकाणी बघा, आता त्रिकोणी संख्या जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर असा एक पॉईंट असतो, त्याला 1 म्हणायचं असते, नंतर मग हे 2 पॉईंट, मग हे अशी झाली 3, नंतर मग हे 3 पॉईंट, अशी ही झाली किती 6, नंतर हे 4 पॉईंट, नंतर हे काय झाली तर 10। म्हणजेच क्रमांक जेवढे जेवढे पॉईंट्स वाढत जाईल तेवढे तेवढे त्या संख्या तयार होतात। म्हणजे त्रिकोणी संख्या 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, नंतर 45, नंतर 55, नंतर 66, नंतर 78, नंतर 91 आणि 91 नंतर येते 120। आता बघा, 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 आणि 120, म्हणजे 120 पर्यंत तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेले आहे। काय असतं, या ठिकाणी 2 वाढले, 3 वाढले, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 12 टाकले याच्यात की 78, 13, 13 टाकले 91 आणि इथं या ठिकाणी काय झालेलं आहे 14, इथं 105 आहे मध्ये आणि नंतर मग 120। म्हणजेच या ठिकाणी 1 पासून तर 91 पर्यंतच्या संख्या 1 ते 100 पर्यंतच्या दरम्यानच्या असतात। म्हणून आपण असं म्हणू शकतो की 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91 या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत। मग याच्यामध्ये ह्या संख्या दिसून येतं का, दिसते का 17? नाही आहे, या ठिकाणी 17 म्हणजेच त्रिकोणी संख्या नाही आहे। मग जाऊ आपण वर्गसंख्यांमध्ये। वर्गसंख्या तुम्हाला माहीत आहे, 1 चा वर्ग 1, तसंच तुम्ही 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग, 11च्या वर्गापासून तुम्हाला माहीत पाहिजे, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361 आणि 20 चा वर्ग काय तर 400, 21 चा वर्ग काय तर 441, 22 चा वर्ग काय तर 484, 23 चा वर्ग काय तर 529, नंतर 24 चा वर्ग काय तर 576, 25 चा वर्ग काय तर 625, 26 चा वर्ग येतो 676, 27 चा वर्ग येतो 729, 28 चा वर्ग, 29 चा वर्ग आणि 30 चा वर्ग, म्हणजे 30 पर्यंतचे वर्ग तुम्हाला तरी पाठच पाहिजे। पण वर्गसंख्यामध्ये सुरुवातीला सुद्धा त्या नाही आहे, म्हणून हे वर्गसंख्या सुद्धा येणार नाही। मग आपण जाणार आहोत मूळ संख्यामध्ये। मूळ संख्या तर मित्रांनो तुम्हाला मी एका श्वासात म्हणून दाखवतो, लाईव्हच्या क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलंच आहे। 2, 3, 5, 7 असं लिहायचं, नंतर 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97। मित्रांनो, ह्या ज्या संख्या आहे ना, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 ह्या ज्या संख्या ह्या मूळ संख्या आहेत। काय मूळ संख्या, त्याला इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स असं म्हटलं जाते। आता प्राईम नंबर आहे का याच्यामध्ये? हो, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 17 सापडले, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 47 सापडले, 53, 59, 61, 67, 67 आहे हां, आणि 71, 73, 79, 83, 89 आणि 97,
हां, नंतर 97 नंतरही आपल्याला पाठ पाहिजे. 97 नंतर जर म्हटलं तर 101, 103, 107, 109, नंतर येतं 113, अशी करत करत शेवटची येते 127, म्हणजेच त्याच्यानंतरची संख्या. आता ह्या सर्व संख्या काय तर मूळ संख्या मीन्स प्राईम नंबर आहे, म्हणजे ॲन्सर आला फोर्थ. मित्रांनो, तुम्हाला पंचकोनी संख्या माहीत आहे का कशा तयार होतात? पंचकोनी संख्या मी या ठिकाणी काही तुम्हाला लिहून देतो. पंचकोनी संख्या, पंचकोनी संख्या फास्ट लिहितो जरा. पहिली पंचकोनी संख्या 5, नंतर येतं 12, पहिली पंचकोनी संख्या येतं 1, नंतर येते 5, नंतर येते 12, नंतर 22, नंतर आहे 35, नंतर आहे 51, त्यानंतर येतं 51, नंतर 70, आणि 70 नंतर येतं 92. एवढ्या तरी संख्या तुम्हाला माहीत पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या. कितीपर्यंतच्या? 1 ते 100 पर्यंतच्या. 1 ते 100 पर्यंतच्या पंचकोनी संख्या कोणकोणत्या आहे तर 1, 5, 12, 22, 35, 51, 70, 92 एवढ्या आहेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 येतात. पण ह्या संख्या कशा फाइंड आउट करायच्या बरं? पंचकोनी संख्या ॲन्सर तर आपल्याला मूळ संख्या निघालेलंच आहे. 1चा ॲन्सर 4 आलेला आहे, परंतु पंचकोनी संख्या काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला माहीत असल्यापेक्षा मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो कोणता येतात तो फॉर्म्युला. 3n² - n डिवायडेड बाय 2. खूप इझी आहे. हा 3 कॉमन घ्यायचा. n म्हणजे आपल्याला जर समजा जर आता ही 12 ही संख्या ही 3 नंबरवर आहे, 3 नंबरवर, म्हणून इथं 3 घेतला आपण, आणि समजा 12 नाही घेऊ आपण, 4 घेऊ दिसून येण्यासाठी. 1 2 3 4, आता 22 आलं पाहिजे. n म्हणजे 4 आले, 4चा वर्ग वजा 4 भागिले 2. आता मला सांगा 4चा वर्ग काय होते? 16, म्हणजे या ठिकाणी 16 टाकले. 16 किती झाले? 48. 48 वजा 4 किती झाले? 48 वजा 4 किती झाले? 48 वजा 4 आले 44. 44 भागिले 2 म्हणजेच 22 आले की नाही? म्हणजे हे 22 येतात. म्हणजे थ्राईस n² - n डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला वापरून तुम्ही क्रमागत त्या पंचकोनी संख्या काढू शकता. आता पुन्हा सांगतो त्रिकोणी संख्या. 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 या 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहे. वर्गसंख्या तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. तुम्हाला जर असं विचारलं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांमध्ये 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? तर 97 तुम्ही सांगणार. त्याच्यानंतर पंचकोनी संख्यासुद्धा तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या 8 मी सांगितलेल्या आहे. 1 5 12 22 35 51 70 92 कशा काढायचे ते फॉर्म्युलासुद्धा सांगितलेलं आहे. थ्राईस n² - n डिवायडेड बाय 2. निश्चितच 11 47 67 97 127 अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर तुमच्याला संख्या पाठच पाहिजे, है की नाही? म्हणजे पाठच पाहिजे. सो पाठ करून ठेवा. मूळ संख्या पाठ करा, त्रिकोणी संख्या पाठ करा, वर्गसंख्या किमान 30 पर्यंत पाठ करा, आणि पंचकोनी संख्यासुद्धा पाठ करा, कारण की अपकमिंग TETमध्ये पंचकोनी संख्या विचारली जाण्याची शक्यता आहे. सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. सेकंड क्वेश्चन आहे पैशाच्या संदर्भात. गौरी आहे, त्याच्यानंतर ग्रीष्मा आहे, आणि त्याच्यानंतर पूर्व आहे. गौरी, ग्रीष्मा फास्ट लिहितो, आणि पूर्व, है की नाही? आता हे तिघीजणी आहे. आता गौरीचे मासिक वेतन म्हणते ते 11,250 आहे. मी लिहितो ना 11,250. आता हे जे 11,250 आहे ते ग्रीष्माच्या मासिक वेतनाच्या 1/2 पट आहे. किती पट आहे? 1/2 पट आहे. त्याच्यानंतर इथं जे काही निघेल ते ग्रीष्माचे जे वेतन असेल ते पूर्वाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. इथं दुप्पट लिहितो. आता मित्रांनो, हा जो 1/2 पट आहे आपण कसं लिहित असतो? 1.1/4 लिहितो. यालाच आपण काय लिहितो? 4 1 4, 4 ने किती? 5, 5/4 लिहितो. 5/4ला करायचं उलट, याला काय करायचं? उलट, म्हणजेच गुणिले करायचं. इथं गौरीच्या वेतनाला क्रिएशन करायचं 4/5 म्हणायचं. बघा आता याचं गौरी आणि ग्रीष्माचं, गौरीच्या वेतनावरून आपण ग्रीष्माचं वेतन काढू शकतो. आता 5ने 100% भाग जातो असा आडवा. 5 1 5, 5 2 10, 5 2 10, आणि 5 5 25, आणि हा 0. 2250 गुणिले 4 म्हणजे ही किती येते? 4 0 0, 4 5 20, 2 हात चाले, 4 2 8 आणि 2 10 हात चावला 1, 4 2 8 आणि 1 9, 9,000 झालं मित्रा. ग्रीष्माचं मासिक वेतन 9,000 आहे, गौरीचं मासिक वेतन 11,250 आहे. आता त्यांनी काय सांगितलं की ग्रीष्माचं मासिक वेतन हे पूर्वाच्या मासिक वेतनाचे दुप्पट आहे. म्हणजे आपण असा विचार केला तर असं दिसून येतं की पूर्वाचं मासिक वेतन हे ग्रीष्माच्या मासिक वेतनाच्या निम्मट येणार. म्हणजे 9,000 भागिले, इथं दुप्पट म्हणजे काय? ते 2/1 येते. याला उलटं करायचं, गुणिले 1/2 करायचं, किंवा डायरेक्टली 9,000चे निम्मे केले तरी तुम्हाला ते राईट आन्सर दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी बे म्हणजे याच्यावर डायरेक्टली 4,500 येऊन जाणार. 4,500.
आता मला सांगा, ग्रीष्माचं मासिक वेतन 11,250 आहे, गौरीचं मासिक वेतन 11,250 आहे, ग्रीष्माचं आहे 9,000 आणि पूर्वाचं काय झालं 4,500. या तिघींच्या मासिक वेतनाची आपण करूया आता शेवटी बेरीज. काय करूया बेरीजमध्ये बघा, गौरी 11,250, ग्रीष्मा 9,000 आणि तिच्या नेहमी पूर्वा 4,500. किती येते बरं आन्सरमध्ये? 0, 5, 5 आणि 2 7, इथे 4, इथे 1 2 म्हणजे 24,750 आन्सर येते. 24,750 थर्ड ऑप्शनमध्ये आहे, मीन्स थर्ड ऑप्शन राईट येते मित्रांनो. चला, माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे 7709119501. शिक्षक पात्रता परीक्षामध्ये मॅथमॅटिक्स मी शिकवत असतो. निश्चितच तुम्ही या नंबरवर कॉल करा आणि क्लास जॉईन करा. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा, हा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बऱ्याचशा शिक्षकांनी हा समजून सांगितलेला नाही, कारण की याच्यामध्ये हा कॉम्प्लिकेटेड आहे. कसं असतं, 27 मीटर घनपड असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून 1 मीटर म्हणजे 27 घनपड आहे. 27 मीटर म्हणजे ह्या जर आपण एक घन काढला, म्हणजे अशा पद्धतीने मी असा काढतो थोडासा नॉर्मली. याचं काय आहे, याचं सगळं घनपड काय आहे, घनपड म्हणजे तो भरीव पूर्णच्या पूर्ण हा भरीव जो आहे तो काय आहे 27 मीटर आहे. 27 मीटर घनफळ असणाऱ्या भरीव लाकडी घनापासून आता याचे तुकडे केले 1-1 मीटरचे, म्हणजेच असे तुकडे करत गेले, असे तुकडे करत गेले आणि सगळे तुकडे पाडले याच्यावाले. म्हणजे 27 जर म्हटलं तर 3-3-3-3चे तुकडे येतात. कसे येतं माहीत आहे का, 27 मीटर घनपड जर म्हटलं तर याला काढायचं क्यूब रूटमध्ये. क्यूब रूट म्हणजेच घनमुळामध्ये, घनमूळ. मी तुम्हाला याच्यावर डायरेक्टली ट्रिक सांगतो की हे तुकडे पाडल्यानंतर 1-1 सेंटीमीटर घन 1-1 सेंटीमीटर घनपड असणारा 1-1 तुकडा तयार होईल. तर ते किती तुकडे तयार होईल, तर 27 तुकडे तयार होईल. सरळ सरळ किती तुकडे तयार होईल, 27 तुकडे तयार होईल. परंतु त्यांची मांडणी कशा पद्धतीने करता येईल बघा, त्याची मांडणी काय करता येणार, हा जो घन आहे ना याच्यासारखी सेम टू सेम करता येईल. त्याच्यानंतर म्हणजेच समजा बघा, हे पहिली मांडणी आहे की नाही, हे 3-3-3 आणि याच्या मागे सुद्धा 3-3-3, त्याच्या मागे सुद्धा 3-3-3 म्हणजे हे 9 झाले, 9-2 18, 9-3 27 असे मागे मागे ते आपल्याला जोडलेले दिसेल. समोर 3-3-3, नंतर त्याच्या मागे 3-3-3, त्याच्या मागे 3-3-3 म्हणजे पहिली मांडणी झाली. दुसरी मांडणी कशी होणार की याच्या मागचे जे 2 थरं आहे, याच्या मागे लपून बसलेले 2 थरं जे आहेत, जे 9 आहे, ते आपण पुढे जर आणले तर ते आपल्याला असे दिसणार. हे झाले 3, हे फ्रंटचे 3 आणि मग याच्या मागचा एक इथं येणार असा हा 3चा आणि त्याच्या मागचा एक इथं येणार असा हा 3चा, म्हणजे आपल्याला असे फ्रंटला दिसेल समोरासमोर. पण समोरासमोर दिसल्यानंतर याची जी रुंदी आहे 1 मीटरची होईल. रुंदी कितीची होणार आहे, 1 मीटरची होणार आहे. या ठिकाणी जी रुंदी आहे इथं लांबी, रुंदी आणि उंची 3-3-3चीच राहणार आहे. हां, आणि त्याच्यानंतर जर याच्या ह्या डोकावरचे म्हणजेच आता हे फ्रंटला सगळेच आले की नाही, मग हा पहिला, त्याच्यावर हा दुसरा बसला, त्याच्यावर हा तिसरा बसला, याच्यानंतरचा हा जर आपण पुढे काढला तर मग हे 1 नंबरचे असे खाली किती 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 हे जे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 असे होणार. पुन्हा हे वरचे इकडे टाकणार मी 9, 1 2 हे बघा इथं असं करतो 3 4 5 6 7 8 9 झालं. पुन्हा 1 2 3 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एक अशी मांडणी होणार, फ्रंटला 3, मागे 3, त्याच्या मागे 3 असे थरं. त्याच्यानंतर मागचे पुढे आणल्या तर अशी मांडणी दिसणार तुम्हाला सगळे फ्रंटला. पण इथं रुंदी चेंज होणार 1 मीटर. आता या ठिकाणी सुद्धा रुंदी चेंज होणार, हां, लांबी मात्र वाढेल. इथं लांबी 9ची झाली, इथं रुंदी 1ची झाली आहे की नाही, आणि उंची जी आहे त्याची 3ची झाली. म्हणजे 9 1 3 या ठिकाणी दिसून येते. हां, या ठिकाणी तिघांचे 3-3-3च आहे मित्रा. आणि या ठिकाणी जर म्हटलं तर रुंदी लांबलचक वाढलेली आहे, उंची आणि रुंदी आपली लांबी लांबलचक वाढलेली आहे 27ची झाली, नंतर 1 असं झालं. आता यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. एवढं सारं आहे या गणितामध्ये, हां, असं आहे. प्रत्यक्षरित्या तुम्हाला लाईव्हच्या क्लासमध्ये बिलकुल परफेक्टपणे दाखवून देतो. पण आता याला आपल्याला सॉल्व कसं करावं लागेल की खरंच 54 मीटर स्क्वेअर होऊ शकते का, याच्यावाले 78 होऊ शकते का, आणि याच्यावाले 110 होऊ शकते का? होते, 100% होते. बघा आता कसे होते. काय करायचं मित्रा, मी तुम्हाला काय सांगितलं, असा एक हे काढून घ्यायचा असा,
हां, इथं काय लिहायचा, इथं याचंवालं 27चं डायरेक्ट घनमूळ लिहायचं 3, 27चं घनमूळ 3 येते. नंतर 3चा वर्ग लिहायचा 9 आणि 3चा ह्या बघा 3चा वर्ग आणि 3चा पुन्हा 3चा वर्ग म्हटलं मी इथं आणि 3चं पुन्हा घन लिहायचा 27. बघा 3, 9 आणि 27 असं लिहिलं आहे की नाही. जर इथं समजा 64 आले आहे की नाही, 64चं घनमूळ जर म्हटलं तर 4 येते की नाही, 8 नाही येत. हां, स्क्वेअर रूट म्हटलं तर 8 येतं आणि क्यूब रूट म्हटलं तर 4 येते. मग काय केलं असतं तुम्ही, असं केलं असतं पहिल्या याच्यामध्ये, इथं 4 लिहिले असते, 4 × 16 लिहिले असते आणि मग इथं 64 लिहिले असते. सेम टू सेम 3, 9, 27 लिहिले. आता हा जो 3 आहे इथंही लिहायचा, इथंही लिहायचा आणि इथं लिहायचा. बघा असा जाऊन असा लिहायचा. मग हे जे 3 आहे ना, या ठिकाणी दुसरा कलरचा पेन घेतो म्हणजे तुम्हाला कळेल ते. हां, वेट अ मिनिट. या ठिकाणी केव्हाही 1 लिहायचा, केव्हाही 1 लिहायचा, केव्हा 1 लिहायचा. कुठलंही काही आलं तर इथं 1, 1, 1 लिहायचा. आता बघा याचं तुम्हाला सांगतो कसं सोल्युशन करायचं. तर बघा या ठिकाणी असं हे केलं फोल्ड. अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे कारण की खूप खूप इम्पॉर्टंट आहे. बघा आता बघा, आता मला सांगा हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा, याच्यावर आपण क्रिएशन करू. 3, 3, 3. आता याचा गुणाकार करायचा 9, याचा गुणाकार करायचा 9 आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा 9. हे तिघांची करायची बेरीज. 9 तरी किती झाली, 27. 27 दोन्ही मनाचं 54 झाला आन्सर. 27 दोन्ही काय झाला, 54. म्हणजे 54 आपल्याला सापडलेले आहे. झालं. हे जर नाही आलं तुम्हाला तर मी तुम्हाला सांगतो की घनमुळात 27 होते की नाही, तर त्याचं घनमूळ काय निघाला 3 आहे की नाही. 3चा वर्ग करायचा गुणिले डायरेक्ट 6 करायचा. काही जरी आलं 3चा वर्ग 9 येतं, 9 सकम काय येतं 54. असं सुद्धा तुम्ही ट्रिकच्या माध्यमातून करू शकता. हे करा नाहीतर हे करा. आता 54 आले. आता दुसरे कसे येणार, आता 9, 1, 3 बघा सेम टू सेम. 9, 1, 3, 9, 1, 9, 1, 3, 3 आणि 9 3 किती 27. या तिघांची बेरीज 9 + 27 + 3 किती येते बरं, 7 आणि 3 10, 9 19 आणि हे झाले 39. 39 गुणिले 2 करायचं. 39 दोन्ही किती येते 78. बिलकुल 78 तुम्हाला सापडून गेली, या ठिकाणी सापडले. आता हे जर नाही आलं तुम्हाला, म्हणजे 2 नंबरमध्ये हे नाही आलं, तर त्याला पर्याय म्हणून मी तुम्हाला आणखी एक सांगतो. काय करायचं माहिती आहे का, हा जो 3चा 1 करायचा, कारण की 27चं घनमूळ 3 आलं म्हणून 3चा 1 गुणिले 3चा वर्ग गुणिले 3चा घन. मग काय करायचं, 3 गुणिले हा येतो 9 गुणिले 27. या तिघांचा काय करायची, बेरीज करायची. काय करायची, बेरीज बिलकुल एवढीच येणार आहे आणि त्याच्या दुप्पट केली तर 78 येणार आहे. ठीक आहे. आता तिसरं बघा, तिसरं काय आलं 27 1 1. बिलकुल इथं 27 घेतो, 1 1 घेतो. हां, 27 1 27 आणि 27 1 सॉरी असं पुन्हा घेतो 27 1 1. आता इथं बघा 27 1 27, 1 1 1 आणि हा 27 1 27. मग या तिघांची जर बेरीज केली म्हणजे सेम टू सेम इथं जसं केलं तसं इथं तसंच इथं. 27 + 27 म्हणजे 54 आणि 1 55. 55 गुणिले दुप्पट घ्यायची केव्हा 110 आले आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी 110 आले, या ठिकाणी 54 आले, या ठिकाणी 78 आले. म्हणजेच ॲन्सर आलं की त्याची जे 3 प्रकारे जे रचना होते त्याच्यामध्ये 54 मीटर स्क्वेअर असं त्याचं पृष्ठबळ निघते. कारण की इष्टिकाची ती तयार होते ना, हे सुद्धा इष्टिकाची ती, हे सुद्धा इष्टिकाची ती, हे सुद्धा इष्टिकाची ती. पहिलं येतं याचं येतं 54 मीटर स्क्वेअर, याचं जे आहे तर ते येतं 78 मीटर स्क्वेअर आणि याचं जे आहे ते 110 मीटर स्क्वेअर येते. या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलं. या प्रकारचा तुम्ही केव्हाही एक हे काढायचा चौरस आणि त्याला 3 भाग देऊन असं काढायचं. आता 27चा घनमूळ म्हटलं तर 3 3 3, 3चा वर्ग 9, 3चा घन 27. इथं 3 3 3 घ्यायचं, इथे 1 1 1 घ्यायचं, इथं कंपल्सरी 1 1 1 घ्यायचं. इकडे हे कंपल्सरी इथं जो येणार तो इथे येणार आणि याचा स्क्वेअर इथे येणार, याचा 27 येणार आणि या पद्धतीने तुम्ही त्याचंवालं सोल्युशन काढायचं. म्हणजे तुम्हाला हर प्रकारचा क्वेश्चन समजून येतो. दॅट्स इट कम्प्लीट. जर मित्रांनो तुम्हाला माझं पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितपणे माझ्या क्लासला जॉईन व्हा. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज जॉइन माय क्लास, शेअर माय व्हिडिओ and like my video, subscribe my channel. Thanks for watching my video.